गेले आपण बरेच वर्ष शिवजयंती साजरी करतो. ही शिवजयंती साजरी करत असताना आपण विविध कार्यक्रम यात घेतो. म्हणजे आपण शस्त्रप्रदर्शन घेतले, परत पोवाड्याचं हे घेतले कॉम्पिटिशन, ढोल ताशा वादकाचं कॉम्पिटिशन घेतले. त्यानंतर परत गेल्या वर्षी आपण एक शिवसाहित्य संमेलन म्हणून एक असा आगळा वेगळा एक कार्यक्रम आपण घेतला. आपण केरळचे वाद्य आणले ह्याच्या आधी. त्यानंतर परत आत्ता आपण ह्या वर्षी इंदोरचं जे डमरू वादक आहेत महाकालचे इथले ते आपण आणलेले आहेत. असे विविध वेगवेगळ्या प्रकारचे आपण कृत्य नाविन्यपूर्ण आपण प्रयत्न करत असतो दरवर्षी. ह्या वर्षी सुद्धा आगोरी नृत्य म्हणा किंवा तांडव नृत्य म्हणा, हा एक कला आणि म्हणजे नृत्य आणि नाटक हे असं एक कार्यक्रम आपण जो घेतलेला आहे. आणि हा कार्यक्रम घेत असताना ह्यात मला काय वाटत नाही की आपण अंधश्रद्धेला कुठं चालना देतोय किंवा प्रोत्साहन देतोय. पण एवढ्या वर्ष आम्ही काम करतोय हा कधीच प्रश्न उद्भवलेला नाही. आणि हे जे कलाकार आहेत हे आपले सातारा जिल्ह्यातले कलाकार आहेत, जे गरीब कलाकार आहेत ते आमच्याकडे आले होते. आम्ही ते म्हणले की आम्ही अशा प्रकारे एक नृत्य सादर करणार आहे. आणि हे करत असताना आम्ही बाबा त्यांना विचारलं तर त्यांच्या फॉर्ममध्येच मेन्शन आहे की आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला चालना देत नाही किंवा काही नाही. ह्या गोष्टी बघितल्या गेलेल्या आहेत. आणि ह्याच्याकडं शिवजयंतीकडं आणि ह्या उत्सवाकडं बघताना आज हा उत्सव म्हणजे ज्या 4-5 वर्षात एक उच्च ह्याला गेलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात ज्या आपल्या शिवजयंती उत्सव सातारच्या शिवजयंती उत्सवाचं नाव घेतलं जातं ह्याला एक कुठंतरी गालबोट लागण्यासारखा असा प्रकार होऊ नये असं मला वाटते. कारण की जर तुम्ही बघायला गेला तर हे डोंबारी जरी तुम्ही बघितले, डोंबारी सुद्धा आगीचे खेळ करतात किंवा अजून ह्याच्यावरनं उड्या मारतात. असल्या प्रकारचे हा एक आहे. फक्त ह्यांनी ड्रेपरी घातलेली आहे. आता जर ही ड्रेपरी जर आपण पाहिली तर ही तुमच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा घातली जाते. त्यामुळं ह्याच्यातनं काय आपण कुठं काय म्हणतो त्याला आपण म्हणजे एखादं कोंबडं कापले किंवा लिंबू उतरून टाकले किंवा असल्या प्रकारचं काय मला नाही, म्हणजे ह्यात काय नाही आहे. मी त्यांचे जे व्हिडिओ पाहिलेत त्यामुळे ह्यातनं कोणी गैरसमजूत करून घेऊ नये. आपण एक वेगवेगळे प्रत्येक लोकांना म्हणजे गरीब लोकांना ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक वेगळी स्टेज निर्माण करून दिली वेगवेगळ्या कलाकारांसाठी. तर हा एक एंटरटेनमेंट आणि ह्याच्या दृष्टिकोनातनं करमणुकी ह्याच्यातनं लोकांनी पाहावं एवढंच माझं म्हणणं आहे. डॉक्टर दाभोळकरांचा महाराजांच्या काळात या गोष्टींना कुठे खतपाणी घातलं जात नव्हतं किंवा अंधश्रद्धेला कुठेही हे केलं जात नव्हतं. मात्र ह्या पद्धतीनं ज्या म्हणजे शिवजयंतीमध्ये हा कार्यक्रम घेऊ नये असं मागणी डॉक्टर दाभोळकरांचं म्हणणं आहे की विरोध कार्यक्रमाला नाही, फक्त शिवजयंतीचं निमित्त नसावं. शिवजयंतीचं निमित्त आता तुम्ही जर बघितलं तर गणपती उत्सव सुद्धा होतो. म्हणजे हे तुम्ही नृत्य आज साताऱ्यात पहिल्यांदा बघताय अशातला भाग नाही. ह्याच्या आधी सुद्धा गणपती येऊन गेलेले आहे. बऱ्याच गोष्टी म्हणजे सणावारात हे एक प्रकारचं नृत्य आहे. आणि ह्या नृत्याच्या ह्याच्यानंच पाहावं. जर हे नृत्याच्या ह्याने जर पाहिलं गेलं तर तुम्हाला मला ह्यात नाही काय वाटत की ह्यात काय फार मोठी गोष्ट आहे म्हणून. तो दृष्टिकोन थोडासा ह्याचा करमणुकीचा असेल तर यात काय प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं. निवेदन दिलं डॉक्टर दाभोळकरांनी, तुम्ही त्यांच्याशी काय चर्चेवर काय करणार आहे का? नाही, अजून तर काही चर्चा अजून केलेली नाही. आता कार्यक्रम आहे उद्या सकाळी वगैरे बोलेल मी डॉक्टरांशी. त्यांनी माझ्यामध्ये व्हिडिओ पाहिले असतील किंवा नसतील त्यांनी काय माहीत नाही मला, किंवा त्यांनी आता काय त्यातनं हे घेतलंय त्यांचं सुद्धा काय जे मत त्याचं हे झाले त्या सुद्धा बोलून चर्चेतनं मार्ग निघेल. कार्यक्रम होणार आहे का अघोरी नृत्याचा? कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम घेतलेला आहे आपण, ॲडव्हान्स दिलेला आहे. ती गरीब लोक त्यांनी बुकिंग सोडून आपल्या साताऱ्यासाठी आलेत. साधे रहिमतपूर सारख्या बारक्या ह्याच्यातनं शहरातनं आलेले आहेत. त्यांचं त्या रोजीरोटी त्यांची त्या ह्याच्यावर चालती. त्यामुळे त्यांची रोजीरोटी बुडवू नये असं मला वाटतंय. तर मी सगळ्यांनाच विनंती करतो की शिवजयंतीला कुठं गालबोट लागू नये. आणि आपण एवढे दिवस जी परंपरा पाळली शिवजयंतीची तशीच ती कंटिन्यू राहावी आणि ह्याच्याकडे करमणूक म्हणून पाहावं. ह्याच्या व्यतिरिक्त काही दुसरा कोणी अर्थ काढू नये. आणि आत्तापर्यंत आम्ही अंधश्रद्धेला कधीच खतपाणी घातलं नाही, ह्याच्यासुद्धा पुढं घालणार नाही ही एक ग्वाही देतो मी या ठिकाणी.